नमस्कार मंडळी, गौरव मानकर वायटी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मागच्या आनंदसागरच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण चाललो आहे बैरम बाबाच्या दर्शनाला, म्हणजेच बैरम देवस्थान. घरून निघाले आम्हाला थोडासा उशीर झाला होता, त्या कारणानं पोचायलाही उशीर झाला. त्या कारणानं गर्दी थोडीशी वाढलेली होती. सोबतच आज शंकरपट होता, त्या कारणानं गर्दी तर असणारच आहे. इथं भरपूर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे बैरममध्ये, त्या कारणाने पार्किंगची अजिबात टेन्शन नाही. पण ही पार्किंग व्यवस्था मंदिरापासून खूप दूर आहे, त्या कारणाने मंदिराच्या समोर एक पार्किंग व्यवस्था केलेली आहे. तिथं जर तुम्ही पार्किंग केली गाडी तर तुम्हाला मंदिर जास्त दूर पडणार नाही. इथं जर तुम्ही दुरून येत असाल तर इथं लॉजची व्यवस्था केलेली आहे, हॉटेलची व्यवस्था केलेली आहे. त्या कारणाने तुमची राहायची आणि जेवणाची गैरसोय होणार नाही. सोय एकदम चांगली तर नाही आहे, पण वाईटही नाही आहे. त्या कारणानं खूप चांगल्या प्रकारची तुमची यात्रा होऊन जाईल. तर चला आता आपण जाऊ पार्किंगकडे, गाडी पार्किंग करू आणि समोर दर्शनाला जाऊ. समोर तुम्ही पाहून राहिले असाल किती मोठी यात्रा इथं भरलेली आहे. सोबतच इथं लय प्रकारची दुकानं असते. जसे की तुम्हाला यात्रेत काही माठं घ्यायचे असेल, चिनी मातीचे भांडे घ्यायचे असेल, कढई घ्यायची असेल, या सगळ्या वस्तू तुम्हाला यात्रेत भेटून जाईल. या यात्रेतली सर्वात फेमस गोष्ट म्हणजे हंडी. ती हंडी तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारची भेटून जाईल. चिनी मातीची असेल, काळी हंडी असेल, लाल मातीची हंडी असेल, त्या सगळ्या वस्तू इथे तुम्हाला भेटून जाईल. आता मी आलो होतो पार्किंगमध्ये. इथं आम्ही गाडी पार्किंग केली आणि समोर जे तुम्ही पाहून राहिले टेकडी, तेच बैरम बाबाचं मंदिर आहे. चला मग आता जाऊ दर्शनासाठी. दिसत आहे तेच आहे बैरम बाबाच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. इथूनच जे आहे ते बैरम बाबाच्या मंदिराच्या दर्शनाला सुरुवात होते. तर आता चला या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करू आणि दर्शनाकडे जाऊ. इथं तुम्हाला दर्शनाला जाताना दोन्ही साईडनं दुकानं दिसून, या एक दुकानात तुम्ही फूल, फळं, हार सगळ्या गोष्टी घेऊ शकता. तसंच इथं सगळ्या प्रकारचे प्रसादसुद्धा भेटते. जे पाहत आहात ते आहे बैरम देवाच्या चढाईची पहिली पायरी. या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन आता आपण जाऊ समोर जे झेंडा दिसत आहेत तुम्हाला, तेच आहे मुख्य मंदिर. आता जवळजवळ 50 ते 60 पायऱ्या असतील, ते तुम्हाला चढून जावं लागेल आता वरतं. चला आता चढाई सुरू करू आणि मुख्य दर्शनाला सुरुवात करू. बैरम बाबा की जय. जेव्हा आपण टेकडीवर चढतो तेव्हा तिथून जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला सगळ्या यात्रेचे दर्शन तिथून होते. पूर्ण यात्रा ज्या परिसरात भरलेली आहे त्या परिसराचे तिथून मस्त दृश्य पाहू शकता. चला आता पाहण्यानंतर वर जायला सुरुवात करू. तुम्ही या यात्रेला जर येत असाल तर मी तुम्हाला एक सांगेन की यायचं असेल तर सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात या. कारण गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार तर खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. म्हणून यायचं जर असेल तर सोमवार, मंगळवार, बुधवार जर आले तर तुमचं दर्शन एकदम आरामात होऊन जाईल. तुम्हाला दिसत आहे जिथं बैरम बाबा लिहून आहे तेच आहे बैरम बाबाचं मुख्य मंदिर. चला आता बैरम बाबाचं दर्शन घेऊ आणि सोबतच बैरम बाबाच्या मंदिराला लागूनच गणपतीचं मंदिर आहे, तिथं सुद्धा दर्शन घेऊ.
आज मंगळवार होता, त्या कारणानं गर्दी जराशी कमी होती. त्या कारणाने आमचं दर्शन लवकर होणार होतं, म्हणून आम्ही वर चढल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मग दर्शनाला निघालो. इथं येणाऱ्या बऱ्याचशा भाविकांचे बैरमबाबा हे कुलदैवत असल्या कारणाने त्यांचीसुद्धा या इथे जास्त गर्दी असते. तर चला आता बैरमबाबाचे दर्शन घेऊ. बैरमबाबाची जी यात्रा आहे ती पूर्ण पौष महिना संपेपर्यंत चालते आणि पौष महिना संपल्यावरही बी 10 ते 15 दिवस तिथून आणखी समोर असते. त्या कारणाने तुम्ही पौष महिन्यात जर येऊ नाही शकले तर त्यानंतरसुद्धा 10 दिवस ती यात्रा चालत असते. तर चला आता बैरमबाबाचं दर्शन घेऊ. समोर जे तुम्ही मूर्ती पाहत आहात तेच आहे बैरमबाबा देवाची मूर्ती. बोला बैरनाथ महाराज की जय. गर्दी नसल्या कारणानं आमचं दर्शन एकदम जवळून झालं, पण तुम्ही जर शनिवार रविवार येत असाल तिथं गर्दी भयानक असते. 4-4 किलोमीटरपर्यंत गाड्या लागलेल्या असते, तुम्हाला तिथून पैदल या लागते. तर शक्यतो तुम्ही सोमवार मंगळवार या, जेणेकरून तुमचं दर्शन जे आहे ते एकदम जवळून होईल आणि लवकर होऊन जाईल. म्हणजेच तुम्हाला यात्रा फिरायला थोडासा टाईम भेटेल. बैरमदेवाची यात्रा असल्या कारणाने इथं मंदिरात सगळ्या इकडे सिरीज लावलेली होती. या कारणानं मंदिर एकदम मस्त दिसत होतं. सोबतच फुलाने पूर्ण मंदिर सजवलेलं होतं. आता बैरमदेवाचं दर्शन झाल्यावर आपण चाललो गणपतीचं दर्शन. जे बैरमदेवाचं मंदिर आहे लागूनच गणपतीचं मंदिर आहे. हेच ते गणपती मंदिर जिथं आपण दर्शन घ्यायला आलो. आता गणपतीचं दर्शन घेऊ आणि समोर जाऊ. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की वरून जेव्हा आपण पूर्ण यात्रेला पाहतो ते अलगच प्रकारचे दृश्य दिसते. तर पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही. इथून पूर्ण यात्रा दिसते. समोर जे तिथे टेंट टाकलेले आहे ते टेंट असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, सगळं तुम्ही मंदिरावरून पाहू शकता. तुम्ही जर पार्किंग नंबर 1मध्ये गाडी लावली तुमची गाडीसुद्धा वरून दिसेल.
गणपतीचं आणि बैरम देवाचं दर्शन झाल्याच्यानंतर मी आलो होतो मंदिराच्या मागच्या बाजूला. इथं एका पाण्याचं कुंडही आहे, सोबतच पाण्याची टाकी आहे जिथं पाण्याची प्यायची व्यवस्था केलेली आहे. इथं सध्या तुम्हाला गाडी वर आणता येते, जेणेकरून दर्शनाला त्रास होणार नाही. पण गर्दीच्या दिवशी इथं गाडी आणता येत नाही. दर्शन झाल्यानंतर आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली होती, कारण आता खाली आपल्याला यात्रा बी फिरायची आहे. खूप मोठी यात्रा भरलेली असते इथं, तर ती यात्रा आता आम्ही पाहतो आणि तुम्ही पहा. वर चढायला जरी जास्त वेळ लागत असला तरी खाली उतरायला काही जास्त टाईम लागत नाही, तर तुम्ही पटकन खाली उतरून यात्रा फिरू शकता. तर चला जाऊ आता यात्रेत. इथून मंदिरातून खाली उतरल्यावर इथं तुम्हाला प्रसादाचे दुकानं दिसते, जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद घेऊ शकता. जसं की आम्ही इथूनच प्रसाद घेतला होता घरी नेण्यासाठी, ते तुम्ही नेऊ शकता. आता ते जिंकून आलतो आपण तिकडे गाला. दर्शन झाल्याच्या नंतर आता बैरमची यात्रा ज्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे ते म्हणजे आम्ही हंडी घ्यायला चाललो होतो. आता लवकरच आपण हंडी घेऊ आणि समोर भाजी बनवायला टाकू. आता आपण इथून हंडी घेतली होती आणि आता आपण आलो होतो बैरमच्या फेमस अशा हॉटेल न्यू सावजी वराडी मटण हंडीजवळ. तिथं आपण आता हंडी बनवायला टाकली आणि हंडी बनवून झाल्याच्या नंतर इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था असते, जिथे की तुम्ही हंडी बनवून जेवण करू शकता. अशा प्रकारची ही बैरम देवाची यात्रा संपूर्ण विदर्भातच नाही
तर संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. तर तुम्ही या आणि बैरम बाबाचं दर्शन घ्या. तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.